भाजपचं वन पार्टी वन इलेक्शनकडे वाटचाल आहे. वन नेशन वन इलेक्शनची गरज नाहीये असंही राऊतांनी म्हटलंय. लोकशाही मोडण्याचा भाजपचा डाव असल्याचाही घणाघात राऊतांनी केलाय. भाजप देशाचं संविधान बदलणार आहे, देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा त्यांचा विचार आहे असंही राऊतांनी म्हटलेलं आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली देश ताब्यात घेतला जाणार आहे असंही राऊतांनी म्हटलेलं आहे. ते त्यांचा जो अजेंडा आहे तो रेटून न्यायचा प्रयत्न करतात. एक देश एक निवडणूक याची गरज नाही, हे आमचं मत आहे. या देशामध्ये विविधता आहे, राज्य वेगळे आहेत, प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक वेळेला हवामान वेगळं असतं, मानसिकता वेगळी आहे, प्रादेशिक प्रश्न वेगळे आहेत. पण भारतीय जनता पक्षाला वन नेशन वन इलेक्शनपेक्षा वन पार्टी वन इलेक्शनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. वन पार्टी वन इलेक्शन आणि त्यांची ही वाटचाल आहे, या माध्यमातून वन पार्टी वन इलेक्शन दुसरा कोणताही पक्ष राहता कामा नये. म्हणून आधी डिलिमिटेशन बिल मंजूर करायचं. डिलिमिटेशन बिल मंजूर झाल्यावरती घटनेमध्ये पूर्णपणे बदल करून संविधान बदलून मोडून या देशातली लोकशाही संपवून राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आणि परत या देशाच्या छातीवर राष्ट्राध्यक्ष म्हणून मोदींना बसवायचं. अशा पद्धतीची वाटचाल लोकशाही मोडण्याच्या दिशेनं सुरू आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यात जे चाललंय काय वन नेशन वन इलेक्शन वगैरे वगैरे हे सगळे बरोबरची बुडबुड आहे. पण आमचा विरोध आहे.